वेळ आलेली आहे खऱ्या निकालाची, ज्याला गावच्या वेशीबाहेर जावं लागणार आहे. ते नाव आहे मोहिमांची कामगिरी बघून बावधनची आपली जी समिती आहे त्या सदस्यांनी हा निर्णय घेतलाय की आज गावच्या वेशीबाहेर जाणारी व्यक्ती आहे वैष्णवी. वैष्णवी, मी तुला गावचा आहेर देणार आहे. श्रीजा, काय झालं? कचरे परिवारांपासून आमचं एक रिलेशन झालेलं, तिचा जो राग होता तो पण मला खूप प्रेमळ वाटतो. वैशू, हॅट्स ऑफ टू यू वैष्णवी. 4 दिवस पाय सुजलेले तुझे, आणि त्या दिवशी आपण पायऱ्यावर जेव्हा झोपलेलो तेव्हा तुला श्वास सुद्धा घेता नव्हते येत. तुला माहिती सगळे आम्ही किती घाबरलेलो. किती स्ट्रॉंग आहेस तू वैशू. मला एवढं वाटलं नव्हतं की एवढ्या कमी टाईममध्ये कुणाच्याच मनात एवढं प्रेम निर्माण करू शकणार मी. पण हेच मला असं वाटतंय माझी एक जीत झाली आहे की मी ह्यांच्या मनात एवढं प्रेम निर्माण केलं आहे. आणि बरेच जे गावाचे गावकरी पण जे भेटायचे, लहान मुलं, आज्या, ह्यांच्या पण मनात बरंच प्रेम निर्माण केलं आहे. सो हेच माझ्यासाठी ॲक्च्युली खूप आनंदाची गोष्ट आहे. गावकऱ्यांच्या वतीने मी वैष्णवीला हा गावचा आहेर देतो. वैष्णवी, जरी तू आज जात असलीस तरी बावधनकरांचं प्रेम आयुष्यभर तुझ्याबरोबर राहणार आहे आणि तू त्यांच्या मनात आयुष्यभर राहणार आहेस. तुम्ही सगळे इथे या. चला वैष्णवी, तू तुझं सामान घेऊन, तुझी बॅग घेऊन तू वाड्याच्या बाहेर पडावंस अशी मी तुला विनंती करतो. आणि तुम्ही सगळे तुमच्या जागेवर जा. तने आणि क्षमा, आता तुम्ही त्यांच्यासोबत तिकडे जाऊन उभे राहू शकता.